Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. So guys, आपल्या आजच्या HTML पार्ट 13 मध्ये आपण बघणार आहोत HTML5 टेबल. सो जर एखादा डेटा असेल, युजर डेटा असेल किंवा एम्प्लॉई डेटा असेल किंवा XYZ डेटा असेल आणि त्या डेटाला जर तुम्हाला एखाद्या टेबल फॉर्मॅट मध्ये जर शो करायचं असेल, दाखवायचं असेल, तर आपण कशा प्रकारे HTML मध्ये दाखवू शकतो किंवा टेबल डिझाइन करू शकतो. त्याचबरोबर टेबलचे कोणकोणते अजून एलिमेंट्स आपण यूज करून रो डिफाइन करू शकतो, हेडर डिफाइन करू शकतो, त्याचबरोबर डेटा डिफाइन करू शकतो. तर हे काही ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपण आजच्या आपल्या HTML पार्ट 13 मध्ये कव्हर करणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सो व्हॉट इज HTML टेबल किंवा टेबल म्हणजे काय किंवा टेबल मध्ये आपण डेटा कशा प्रकारे डिफाइन करू शकतो. सो HTML टेबल एलिमेंट इज यूज्ड टू डिस्प्ले डेटा इन अ टॅब्युलर फॉर्म. सो एखाद्या टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये जर आपल्याला डेटा डिफाइन करायचा असेल इन HTML तर त्या ठिकाणी आपल्याला टेबल ह्या एलिमेंटचा यूज करावा लागतो किंवा टेबल ह्या एलिमेंटचा यूज करून आपण डेटा जो आहे तो टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये शो करत असतो. सो वी कॅन क्रिएट अ टेबल टू डिस्प्ले डेटा इन अ टॅब्युलर फॉर्म युजिंग द टेबल एलिमेंट विथ द हेल्प ऑफ tr टॅग or tr element, td element and th element. सो टेबल एलिमेंटचा आपण यूज तर करतोच टेबल डिफाइन करण्यासाठी, तर त्याचबरोबर त्या टेबल एलिमेंट मध्ये काही आपल्याला सपोर्टिव्ह एलिमेंटचा सुद्धा आपल्याला यूज करावा लागतो, वापर करावा लागतो. जसं की tr जो एलिमेंट आहे तर तो आपण रो डिफाइन करण्यासाठी यूज करतो. th एलिमेंट जो आहे तो हेडिंग डिफाइन करण्यासाठी यूज करतो आणि td जो आहे तो टेबलचा डेटा डिफाइन करण्यासाठी आपण यूज करत असतो. सो आपण आधी एक टेबल डिफाइन करून बघणार आहे. सो आपण आधी एक टेबल डिफाइन करून बघणार आहोत की कशा प्रकारे आपण एक टेबल डिझाइन करू शकतो आणि त्यामध्ये डेटा ऍड करू शकतो. सो इन ईच टेबल रो इज डिफाइंड बाय tr टॅग, टेबल हेडर इज डिफाइंड बाय th टॅग अँड टेबल डेटा इज डिफाइंड बाय द td टॅग. सो हे जे काही एलिमेंट्स आहेत, टेबल एलिमेंट झाला, tr एलिमेंट, th एलिमेंट, td एलिमेंट, तर ह्या सर्वांचा वापर करून आपण आता एक टेबल डिफाइन करून बघणार आहोत. सो आपण जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड मध्ये. हा आपला एक्झिस्टिंग कोड आहे आणि बॉडी सेक्शन मध्ये आपल्याला एक टेबल डिफाइन करायचा आहे किंवा डिझाइन करायचा आहे. सो त्यासाठी आपण जसं आता मगाशी बघितलं PPT वर की आपल्याला टेबल एलिमेंटचा यूज करावा लागणार आहे. सो आपण इथे एक टेबल एलिमेंट घेणार आहोत. टेबल एलिमेंट घेतल्यानंतर आपल्याला टेबलचा आधी एक हेडर डिफाइन करावा लागेल किंवा डिझाइन करावं लागेल. तर आता हेडर म्हटलं म्हणजे काय की आता सपोज आपण एक एम्प्लॉईचा डेटा घेणार आहोत, तर एम्प्लॉईच्या डेटामध्ये काय काय येईल, तर आयडी येईल, त्यानंतर त्याचं नाव येऊ शकतं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ईमेल आयडी, या सगळ्या n नंबर्स ऑफ गोष्टी आपण त्यामध्ये ऍड करू शकतो. तर जेवढ्या गोष्टी किंवा जेवढे कॉलम्स तुम्हाला दाखवायचे तर तेवढे कॉलम्स तुम्हाला या ठिकाणी हेडर्स तुम्हाला या ठिकाणी ऍड करावे लागतील. तर हेडर्स जे आहे ते रो फॉर्मॅट मध्ये लागतील आपल्याला. तर त्यासाठी आपण आधी tr एलिमेंटचा यूज करणार आहोत आणि tr एलिमेंटचा यूज केल्यानंतर आपल्याला हेडर डिफाइन करायची किंवा डिझाइन करायची. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, th एलिमेंटचा इथे यूज करणार आहोत. तर आपल्याला काय काय घ्यायचं आहे, तर एम्प्लॉईचा आयडी घ्यायचा. तर त्या ठिकाणी त्यासाठी आपण एक th एलिमेंट घेतला आयडी साठी. त्याचबरोबर आता एम्प्लॉईचा नेम सुद्धा घ्यायचा आपल्याला. तर नेम शो करण्यासाठी आपण अजून एक कॉलम घेतला किंवा हेडर घेतला. त्याचबरोबर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा सपोज. तर मग आपण इथे कॉन्टॅक्ट नंबर साठी अजून एक कॉलम घेतला. त्यानंतर त्याचा ऍड्रेस किंवा ईमेल ऍड्रेस शो करायचा आहे. तर त्यासाठी अजून आपण एखादा कॉलम घेऊया. सपोज हा ईमेल साठी ईमेल आयडी. त्याचबरोबर त्याचा जर ऍड्रेस अजून तुम्हाला डिफाइन करायचा असेल, ऍड्रेस पण शो करायचा असेल, तर ऍड्रेस साठी सुद्धा आपण एक हेडर इथे घेतलेला आहे. जर तुम्ही याला सेव्ह कराल आणि ब्राउझरवर बघाल तर तुम्हाला जस्ट एक लाईन दिसेल. एका लाईन मध्ये आपण हे प्रिंट झालेलं आहे, कारण आपण काय केलं की हे जे एलिमेंट्स आहेत, हेडर्स एलिमेंट जे आहे, th एलिमेंट जे आहे ते एका tr एलिमेंटच्या अंडर घेतलेले आहे. आता tr एलिमेंट काय करतं, हे जे एलिमेंट्स आहेत किंवा हा जो टेक्स्ट आहे आयडी, नेम, कॉन्टॅक्ट, ईमेल आयडी, ऍड्रेस, तर यांना एका रो मध्ये शो करण्याचं काम करतं किंवा डिफाइन करण्याचं काम करत असतं. तर ते पूर्ण एका लाईन मध्ये आपल्याला या ठिकाणी शो होत आहे. तर आता इथे आपल्याला समजत नाही की हा कॉलम आहे पर्टिक्युलर काय, त्या ठिकाणी बॉर्डर
डिफाईन केलेले नाही आपण. तर बॉर्डर जर तुम्हाला डिफाईन करायचे असेल तर तुम्ही CSS चा वापर सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट HTML मध्ये सुद्धा इथे टेबल एलिमेंट वर त्याचा जो ऍट्रिब्यूट आहे तर त्या ऍट्रिब्यूटचा वापर करून बॉर्डर शो करू शकता. तो त्यासाठी आपण बॉर्डर हा टेबलचा ऍट्रिब्यूट आहे. बॉर्डर 1 या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि सेव्ह करूयात. जाऊया अगेन ब्राउझरवर तर तुम्हाला या ठिकाणी इथे बॉर्डर शो होताना दिसेल. सो आपण आता हेडर डिफाईन केले. आता हेडरच्या नंतर आपल्याला प्रत्येक एम्प्लॉईचा डेटा ऍड करायचा आहे. तर डेटा ऍड करण्यासाठी अगेन आपण tr एलिमेंट घेणार आहोत रो डिफाईन करण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला td एलिमेंट घ्यायचा आहे आणि td मध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याचा डेटा ऍड करायचा. आता सपोज ID 1 असेल सो किंवा 01 असेल. त्यानंतर ID झाल्यानंतर आपल्याला नेम टाकायचं याचा. तर td मध्ये याचा नेम घेऊया पीटर. त्यानंतर काय टाकायचं याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. सो अगेन td फॉर टेबल डेटा. तर टेबल डेटा आपल्याला आता आपण ऍड करतो किंवा डिफाईन करतो तर कॉन्टॅक्ट नंबर त्याला टाकायचा आहे. तर सपोज 645 एक डमी नंबर समथिंग काहीतरी आपण टाकूया इथे. त्याबरोबर त्याचा ईमेल ID टाकायचा आहे तुम्हाला ऍड करायचा आहे. सो इथे या ठिकाणी तुम्ही ईमेल ID सुद्धा ऍड करू शकतात. त्याचबरोबर त्याचा ऍड्रेस ऍड करायचा आहे तुम्हाला. तर इथे अगेन एक td एलिमेंट आपण ऍड करणार आहोत आणि त्याचा ऍड्रेस सपोज MG रोड USA आणि याला आपण सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं ब्राउझरवर तर तुम्हाला अजून एक रो ऍड झालेला दिसेल इथे. फर्स्ट जे आहे ते हेडर आहे आणि सेकंड रो जो आहे तो डेटा आहे, युजरचा डेटा आहे किंवा एम्प्लॉईचा डेटा आहे. तर तुम्हाला मल्टिपल रोज जर ऍड करायचे असतील तर तुम्हाला हे मल्टिपल जे tr एलिमेंट आहे ते मल्टिपल टाइम्स तुम्हाला ऍड करावं लागतं अशा प्रकारे. तर आता इथे तुम्हाला डेटा चेंज करू शकता. इथे 02 खालती 03 म्हणजे थर्ड एम्प्लॉई. इथे सपोज जॉन. इथे आपण एक नवीन युजर घेऊया की नवीन एम्प्लॉईचा डेटा टाकूया काल म्हणून. सो अशा प्रकारे तुम्ही जो डेटा आहे टेबल मध्ये तो काय करू शकतात डिफाईन करू शकतात विथ द हेल्प ऑफ टेबल एलिमेंट, tr एलिमेंट, th एलिमेंट आणि td एलिमेंट. सो आपण आता बघूयात ब्राउझरवर की आपला जो टेबल आहे तो कशा प्रकारे शो होतो. तर अशा प्रकारे हा टेबल जो आहे तो आपला शो होत आहे. तो दिस इज द बेसिक टेबल ऑफ HTML. तर हे जे काही एलिमेंट्स आहेत अशा प्रकारे तुम्ही या सर्व एलिमेंट्सचा वापर करून टेबल डिफाईन करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी इथे या ठिकाणी टाकलेला आहे. तर आता आपण टेबलचा जो बेसिक पार्ट आहे तो बघितला. आता टेबल सुद्धा जसं आपलं एखादं वेब पेज आहे 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेलं असतं. जसं की पहिला हेडर पार्ट असतो, त्यानंतर बॉडी पार्ट असतो आणि त्याच्या खाली फुटरचा पार्ट असतो. बॉडी मध्ये आपण जे काही कंटेंट एंड युजरला शो करायचा आहे तर त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन डिफाईन करतो आणि त्यामध्ये ते कंटेंट टाकत असतो. तशाच प्रकारे टेबल सुद्धा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. सो द HTML टेबल कॅन बी डिवाइडेड इनटू द 3 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज अ हेडर. तर टेबलचा जो पहिला पार्ट आहे तो त्याला टेबल हेडर म्हणतो. टेबलचा जो मधला पार्ट आहे ज्यामध्ये आपण युजरचा डेटा शो करत असतो इन टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये सो त्याला आपण टेबलची बॉडी म्हणतो आणि सर्वात खालचा जो एरिया असतो तर त्याला आपण टेबलचा फुटर म्हणत असतो. सो टेबल हेडर म्हणजे काय तर वी यूज द टी हेड टॅग ऑर एलिमेंट टू ऍड द टेबल हेड. द टेबल हेड म्हणजे टी हेड टॅग मस्ट कम बिफोर एनी अदर टॅग्स इनसाइड अ टेबल. सो टेबलचं जे हेडर सेक्शन आहे तर ते हेडर सेक्शन शो करण्यासाठी आपण टी हेड या एलिमेंटचा वापर करत असतो आणि टी हेड हा जो एलिमेंट आहे हा सर्वात आधी येतो टेबल एलिमेंट मध्ये. म्हणजे टी हेड नंतर टी बॉडी येतं आणि टी फूट येतं, टेबल फुटर येतं. ओके. सो तसंच टी बॉडी आहे तर टी बॉडी कशासाठी यूज करतो तर जे काही युजरचा कंटेंट आहे किंवा जो डेटा आहे जो आपल्याला टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये शो करायचा आहे तर तो डेटा आपण टी बॉडीच्या सेक्शन मध्ये टाकत असतो. सो त्याचबरोबर टेबल फुटर मध्ये जे काही खालचं आपल्याला फुटर शो करायचं आहे तर ते सेक्शन फुटरचं जे सेक्शन आहे तर ते सेक्शन आपण टेबल फुटर या सेक्शन मध्ये टाकत असतो. सो आपण याचं सुद्धा एक एक्झाम्पल बघणार आहोत. सो जाऊया अगेन आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. हा जो आपण इथे एक टेबल डिफाईन केला सो सेम टेबल घेऊया आणि याला मी थोडा कोलॅप्स करतो आणि सेकंड लाईन वर ओके आणि इथे नेक्स्ट लाईन वर आपण एक नवीन टेबल डिफाईन करूयात. सो टेबल या टेबलला जसं मग अशी बॉर्डर दिली तशी आपण बॉर्डर 1 देऊया
आणि आपल्याला ज्या दोन बॉर्डर्स दिसत होत्या तर त्यांना आपल्याला कोलॅप्स करायचं आहे. सो बॉर्डर कोलॅप्स इज इक्वल टू कोलॅप्स. त्याला आपण सेव्ह करूया. तर जी बॉर्डर आहे टेबलची ती बॉर्डर आपल्याला सिंगल बॉर्डर दिसणार आहे. आता आपल्याला आधी हेडर डिफाइन करायचं. तर हेडर डिफाइन करण्यासाठी टी हेड या HTML एलिमेंटचा आपण यूज करत असतो. तर टी हेड HTML चा यूज केल्यानंतर अगेन आपल्याला सेम कोड घ्यायचा आहे, TR घ्यायचा आहे आणि त्यामध्ये TH घ्यायचं. तर हा जो वरचा जो कोड आहे यालाच आपण कॉपी करणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत. तर हे फक्त आपण इथे या ठिकाणी सेक्शन डिफाइन करतोय. तर हा जो झाला तो हेड सेक्शन झाला. तर इथे आपण कमेंट पण करू शकतो, दिस इज अ हेड सेक्शन, अशा प्रकारे. त्यानंतर हा पूर्ण जेवढा झाला तेवढा हेड सेक्शन झाला. आता आपल्याला हेड सेक्शनच्या नंतर बॉडी सेक्शन डिफाइन करायचं. त्यासाठी बॉडी एलिमेंट म्हणून आहे आपल्याकडे HTML चा. तर बॉडी एलिमेंट घ्यायचा आणि बॉडी एलिमेंट मध्ये जेवढा डेटा आपल्याला ऍड करायचा आहे, आता सपोज हा एवढे TR आहेत, तर हे TR आपण या ठिकाणी ऍड करूयात. आपण थोडा वेगळा डेटा घेऊया. इथे जस्ट मी कॉपी पेस्ट करतोय. आपण यामध्ये डेटा जो आहे तो वेगळा डिफाइन करणार आहे. त्यानंतर हे झालं बॉडी सेक्शन. इथे सुद्धा मी एक कमेंट टाकतो समजण्यासाठी. सो इथे आपण घेणार दिस इज अ बॉडी सेक्शन, म्हणजे टेबलची बॉडी आहे या ठिकाणी. आणि आता आपल्याला डिफाइन करायचं आहे फुटर सेक्शन. सो टी फुट म्हणून जे एलिमेंट आहे HTML चा, तर त्या एलिमेंटचा वापर करून आपण या ठिकाणी टी फुटर घेणार आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला आधी TR एलिमेंटचा यूज करायचा आहे आणि त्यानंतर TD एलिमेंटचा यूज करायचा आहे. ओके, सो आता आपण थोडा डेटा चेंज करणार आहोत. सो त्यापूर्वी फुटर एलिमेंट साठी सुद्धा इथे मी काय करतो, कमेंट ऍड करतो, फुटर सेक्शन. ओके, सो आता आपण काय करूयात, एक शॉपिंग रिलेटेड डेटा आपल्याला इथे शो करायचा. म्हणजे जे काही आपण ग्रॉसरी आयटम घेतले तर त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर त्यासाठी आपण एक टेबल डिफाइन करतोय. तर आपण इथे आधी नेम घेऊया. म्हणजे जे काही आपला ग्रोसरी आयटम असेल तर त्या आयटमचं इथे नेम आणि त्याची प्राइस. बाकीचे कॉलम जे आहे ते आपण इथनं रिमूव्ह करून टाकूया. सो प्राइस घेतली या ठिकाणी. अगेन आपल्याला खालती फक्त दोनच डेटा लागणार आहेत. सो त्यासाठी अगेन आपण इथे किंवा इथे आपण एक सिरियल नंबर म्हणून पण घेऊया. म्हणजे आयटम्स किती आयटम झाले ते पण आपल्याला इथे समजेल. सो सिरियल नंबर. सो 1 2 3 4 किती आयटम्स आपण ऍड करतोय ते आपल्याला या ठिकाणी शो करता येईल किंवा शो होईल. सो TD त्यासाठी सुद्धा एक TD घेऊया. इथे 01 इथे आयटमचं नाव सपोज शुगर आणि आयटमची प्राइस टाकायची आपल्याला. म्हणजे शुगरची काय प्राइस, किती भावाने आपण शुगर घेतली, 1 किलो 2 किलो. त्या शुगरच्या पुढे आपण वेट पण टाकू शकतो. त्याचा सपोज 1 kg घेतली. सो 1 kg चा हे किती आहे, रेट किती आहे, सपोज 40 चालू आहे सध्या. तो 40 मी इथे डिफाइन करेल की 40 रुपयाला आपण 1 किलो शुगर या ठिकाणी त्या शॉप मधनं परचेस केली आहे. अगेन आपल्याला सेम TR घ्यायचा या ठिकाणी अगेन. आणि शुगर सोबत आपण सपोज सॉइल घेतलं किंवा ऑइल घेतलं. सपोज ऑइल घेतलं, ऑइल पण आपण 1 kg घेतलं आणि ऑइलचं प्राइस काय आहे 140, 140 रुपये आहे सपोज. सो अशा प्रकारे आपण डेटा इथे डिफाइन केला. आता आपण आपल्याला हा जो डेटा आहे किंवा हे जे काही ग्रोसरी आयटम्स आहे याचं कॅल्क्युलेशन करायचं इथे खालती. तर त्या ठिकाणी आपण काय करणार, इथे टोटल म्हणून मी लिहिणार टोटल आणि खालती याची टोटल करायची. तर 40 आणि 140 किती झाले 180. सो टोटल इज RS 180. सो अशा प्रकारे आपण एखादा कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा टेबलचा यूज करू शकतो. सो हे झालं आपलं हेडर सेक्शन, टी हेड. त्यानंतर हे झालं बॉडी सेक्शन. बॉडी सेक्शन मध्ये आपण सगळे आयटम्स डिफाइन केले आणि टी फुटर मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन केलं. जाऊया अगेन ब्राउझरवर, याला रिफ्रेश वगैरे झालाय. सो इथे तुम्ही बघू शकता सिरियल नंबर 1 2, शुगर 1 kg, ऑइल 1 kg. शुगरची जी प्राइस आहे ती 40, इथे ऑइलची जी आहे ती 140 आणि दोघांची टोटल जी आहे ती किती झाली आहे 180.
सो अशा प्रकारे तुम्ही फुटर, हेडर सेक्शन, बॉडी सेक्शन, फुटर सेक्शनचा वापर करून टेबल डिफाईन करू शकता आणि हीच बेस्ट प्रॅक्टिस आहे. विदाउट हेड सेक्शन किंवा बॉडी सेक्शन, फुटर सेक्शन टेबल डिफाईन करू नये. करू शकतो आपण, पण करू नये. कारण जेव्हा आपलं ब्राउझर आपल्या टेबलला किंवा आपल्या HTML कोडला रेंडर करतं, तर तेव्हा आपलं जे ब्राउझर आहे हे सगळे एलिमेंट, जे टेबलचे जे एलिमेंट्स आहे किंवा HTMLचे जे एलिमेंट्स आहेत, तर त्यांना चेक करत असतं आणि अकॉर्डिंग टू दॅट एलिमेंट आपला जे टेबल जो आहे तो रेंडर होत असतो ब्राउझरवर. सो दिस इज अ बेस्ट प्रॅक्टिस. तर तुम्ही सुद्धा ही प्रॅक्टिस जी आहे ती फॉलो करा. सो आपण हे पूर्ण रिमूव्ह करूया आणि स्टाईल मध्ये बॉर्डर कोलॅप्स याला आपण करूया सेव्ह. आणि जर तुम्ही आता बघितलं ब्राउझरवर तर तुम्हाला सिंगल बॉर्डर या ठिकाणी शो होईल. सो अशा प्रकारे तुम्ही HTML टेबल डिफाईन करू शकता. सो आता तुम्ही जर या टेबल मध्ये जर बघितलं तर तुम्हाला हा जो कॉलम आहे तो एक एम्प्टी कॉलम दिसतोय. तर आपल्याला जर ह्या दोन कॉलमला एकत्र करायचं असेल किंवा कोलॅप्स करायचं असेल तर काय करू शकतो आपण? तर त्यासाठी दोन प्रॉपर्टीज आहे HTML मध्ये, कॉल स्पॅन आणि रो स्पॅन. तर कॉल स्पॅन आणि रो स्पॅन ह्या दोन प्रॉपर्टीजचा यूज करून आपण कॉलमला किंवा रोजला कोलॅप्स करू शकतो, म्हणजे एकत्र करू शकतो आणि सेंटरला, जसं की तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता. हा जो लेफ्ट हँड साइडचा जो स्क्रीनशॉट आहे तर या ठिकाणी आपण कॉल स्पॅनचा यूज केलेला आहे आणि हा जे टोटल आहे ते टोटल पूर्ण आपल्याला जी रो आहे त्या पूर्ण म्हणजे दोन जे कॉलम आहेत त्यांचं कोलॅप्स करून त्या रो मध्ये आपण शो केलेला आहे. आणि जे राईट हँड साइडचा जो स्क्रीनशॉट आहे त्यामध्ये आपण रो स्पॅनचा वापर केलेला आहे आणि रो स्पॅन मध्ये जेवढ्या काही रो आहेत तेवढ्या आपण कोलॅप्स केल्या आणि सेंटरला ते नाव शो केलेलं आहे आणि त्याचे सब्जेक्ट्स आणि त्याचे मार्क्स. सो आपण ह्या कॉल स्पॅन आणि रो स्पॅनचा यूज करून जसं इथे आपण केलेला आहे तसं आपण आपला टेबल सुद्धा करणार आहोत. सो इथे हा जो टोटल आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा जो TD आहे याला आपण रिमूव्ह करूयात आणि ह्या TD ला इथे आपल्याला काय करायचं आहे, कॉल स्पॅनचा यूज करायचा आहे आणि इथे द्यायचा आहे 2. किती कॉलम तुम्हाला कॉल स्पॅन करायचे किंवा कोलॅप्स करायचे तर तेवढे नंबर्स तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचे. त्याला सेव्ह करूया, जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो कॉलम आहे तो कोलॅप्स झालेला आहे. इथे जी लाईन होती बॉर्डर ती गेलेली आहे आणि हा पूर्ण एकच रो तयार इथे झालेली, एकच कॉलम इथे तयार झालेला आणि इकडे आपली टोटल या ठिकाणी शो होते. तर हे झालं कॉल स्पॅन. आपल्याला जर रो स्पॅन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रो स्पॅन यूज करावं लागेल. सो अगेन आपण एक खालती नवीन टेबल डिफाईन करूया. सो इथे मी BR टॅग देतो, अगेन BR टॅग आणि थोडं म्हणजे स्पेस जनरेट होईल आणि नंतर आपण अगेन टेबल एलिमेंट घेणार आहोत. टेबल एलिमेंट वर सेम आपण एक बॉर्डर आणि त्याची स्टाईल डिफाईन करूया. त्यानंतर अगेन टी हेड मध्ये TR मध्ये TH. तर TH मध्ये आपल्याला नेम डिफाईन करायचा आहे. एखाद्या स्टुडंटचा नेम घेऊया, त्यानंतर त्याचे सब्जेक्ट. सो अगेन TH मध्ये सब्जेक्ट्स आणि त्याला त्या सब्जेक्ट मध्ये मिळालेले मार्क्स. तर हे 3 हेडर झालेले आपले. आता आपल्याला बॉडी डिफाईन करायची. सो टी बॉडी मध्ये अगेन TR मध्ये TD आणि TD मध्ये त्या स्टुडंटचं नाव डिफाईन करायचं, सपोज पीटर. त्यानंतर त्याचे सब्जेक्ट डिफाईन करायचे आपल्याला. सो सब्जेक्ट आपण करूयात मॅथ. त्यानंतर त्याचे मार्क्स डिफाईन करायचे, म्हणजे मॅथ मध्ये किती मार्क्स पडले त्याला आउट ऑफ 100 तर 88 पडले. सो आपण या ठिकाणी एक TR म्हणजे एक रो डिफाईन केलेली आहे पीटरची. आता अगेन आपल्याला जर मल्टिपल सब्जेक्ट शो करायचे तर मल्टिपल रोज या ठिकाणी डिफाईन करावे लागतील. सो त्या ठिकाणी नाव तर आपलं कॉमन आहे तर नाव आपण रिमूव्ह करणार आहोत आणि इथे घेऊया इंग्लिश मध्ये त्याला पडलेले आहेत 98 आणि इथे घेऊया हिंदी सब्जेक्ट आणि हिंदी मध्ये पडलेले आहेत त्याला 78. याला सेव्ह करूया, जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही बघू शकतात इथे पीटर दिसत आहे आणि पीटरचे सब्जेक्ट आहे म्हणजे त्याला मॅथ, इंग्लिश, हिंदी त्यामध्ये त्याचे मार्क्स पडलेले आहेत. आता हा जे पीटर आहे जसं आपण इथे कॉल स्पॅन यूज केलं तसं रो स्पॅन यूज करून या ठिकाणी आपण
जे पीटर आहे ते हे जे एम्प्टी कॉलम जे आहे किंवा एम्प्टी ज्या रो आहे फर्स्ट कॉलम मध्ये त्यांना आपण कोलॅप्स करणार आहोत आणि पीटर जे नाव आहे ते सेंटरला इथे शो करणार आहोत. तर रो स्पॅन करण्यासाठी हा जो टीडी आहे त्यावर आपल्याला रो स्पॅन ही प्रॉपर्टी यूज करायची आणि किती रो स्पॅन करायचे तर 3 ज्या रोज आहे त्यांना आपल्याला एकत्र करायचं. तर आपण जर हे सेव्ह केलं आणि इथे जर ब्राउझरवर जर बघितलं तर हे तर झालंय, पण इथे आपले जे एक कॉलम जो आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे. आता हे का झालं तर खालती जे आपण टीडी आहे ते एम्प्टी टीडी ऍज इट इज ठेवलेले आहे. तर आपल्याला हे जे एम्प्टी टीडी जे आहेत तर त्यांना आपल्याला काय करावं लागणार आहे, रिमूव्ह करावं लागणार आहे. तर इथनं जर आपण ते रिमूव्ह केले, सेव्ह केलं आणि अगेन ब्राउझरवर गेलो तर तुम्ही इथे बघू शकतात. तर हे आपलं जो टेबल आहे तो परफेक्टली डिझाईन झालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही रो स्पॅन आणि कॉल स्पॅनचा यूज करून तुमचा जो टेबल आहे तो डिझाईन करू शकतात. So this is about the HTML table. So guys, that's it for this video. So आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या जे मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.